थेट जाऊयात, अजित पवार बोलतायत इथे. असताना ज्या पद्धतीने संसार करता आणि महिन्याला व्यवस्थितपणे सगळं घरातलं भागवता, त्या प्रकारे आम्हाला पण या 13-13.5 कोटी जनतेचा संसार आम्ही सगळेजण ह्या सरकारमध्ये करतोय. त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की आपण अतिशय सक्षमपणे पुढे चाललोय. तुमचं सबलीकरण करण्याच्या करता, तुम्हाला सक्षम करण्याच्या करता, तुम्हाला उद्याच्याला काही मनात आलं की बाबा आपले कारभारी पैसा देत नाही किंवा घरातलं कोणी पैसा देत नाही, स्वतःच्या कामाच्या करता तुम्ही वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत, महिन्याला 1,500 रुपये, 2-2 महिन्याचे 3-3 हजार रुपये, त्याच्यातनं तुम्ही तुमच्या करता पैसे खर्च करू शकता. तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. तुम्हालाही समाजामध्ये वाटलं पाहिजे की जे माझ्या मनात छोटं मोठं येतं ते देखील करण्याच्या करता तुम्हाला, आणि हातात कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट तुमच्या अकाउंटला हा निर्णय आपण या माझी लाडकी बहीण ह्या योजनेच्या माध्यमातून केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही थांबलेलो नाही. आम्ही आमची मुलगी, काय झालं मधल्या काळामध्ये आम्ही बघत होतो काही काही जिल्ह्यामध्ये, मी त्या जिल्ह्याची नावं घेऊन त्या जिल्ह्याला कुठंतरी कमी लेखत नाही, परंतु 1,000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस त्या जिल्ह्यामध्ये साधारण 690 ते 700 मुली जन्माला यायला लागल्या. मुलगी नको असं लोकांची मानसिकता तयार व्हायला लागली. त्याच्याकरता सोनोग्राफी आम्ही बंद करून टाकली. शेवटी मुलाला जसा जन्माला यायचा अधिकार आहे तसं मुलगी देखील ती लक्ष्मी आहे, तिलाही जन्माला यायचा अधिकार आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून 1000 मुलं जन्माला येतील तेव्हा 1000 मुली जन्माला आल्या पाहिजेत. हे निसर्गाने दिलेलं आपल्याला देण आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. तुम्ही मला सांगा, त्या 1000 आणि 700 पर्यंत आकडा गेला. मी गमतीनं तुम्हाला सांगतो, तिथं तर 1 कोटी समजा लोकसंख्या झाली मुलांची, तर 70 लाखच मुली, 30 लाख मुलांनी कुठं जायचं लग्न करायला? हे चेष्टेचा भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही मुलगी जरी जन्माला आली तर आज आपण एक योजना आणलेली आहे, ती योजना देखील चालू आहे. तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी आली तर तिला आपण 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये हे तिला टप्प्याटप्प्यामध्ये देतो.